नमस्कार सर्वांना, मी साधना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला काकडीचे थालीपीठ करून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला काकडी लागेल. काकडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि न साल काढता बारीक खिसणीनं किसून घ्यायची. काकडीला भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे या थालीपीठामध्ये आपल्याला पाण्याची अजिबात गरज नाही. बारीक खिसून घ्यायची काकडी खिसून झाल्यानंतर मी तुम्हाला ह्यामध्ये लागणारं साहित्य सांगणार आहे. आपल्याला आता खिसलेली काकडी, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, लसूण मिरचीचं वाटण, कोथिंबीर, कांदा, गाजर आणि मीठ लागेल. त्यासाठी मोठी परात घ्यायची, त्यामध्ये खिसलेली काकडी टाकायची. बघा किती पाणी सुटलंय काकडीला. ह्यामध्येच आपल्याला सगळे पिठं मिक्स करून घ्यायचे. कांदा टाकूया आता, त्यानंतर गाजर टाकल्यानंतर मिरचीचं वाटण. ह्यात फक्त मिरची आणि लसूण घेतलंय मी. कोथिंबीर, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ. तुम्ही अजूनही पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता. तांदळाचं पीठ, नाचणीचं पीठ, जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायचे. हळद, तिखट, भाजलेली जिऱ्याची पावडर, भाजलेली धना पावडर. आणि ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भाज्या मिक्स करू शकता, जसं की कोबी, फ्लावर, शिमला मिरची बारीक करून टाकू शकता. चांगला गोळा मळून घ्यायचा. आता हे आपल्याला कपड्यावर चांगलं थापून घ्यायचं आहे. एक स्वच्छ कपडा घ्यायचा ओला करून आणि त्याच्यावर ही थालीपीठं थापायची आहेत. हा जर तुम्हाला जमलं नाही ना कपड्यावर थापायला, तर तुम्ही लाटून सुद्धा करू शकता. पण त्यासाठी फक्त तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये ह्या सगळ्या भाज्या मिक्स कराव्या लागतील. असं कपड्याला पाणी टाकून घ्यायचं आणि त्यावर थापत राहायचं. वरून पांढरे तीळ टाकायचे. चवीला छान लागतात हे काकडीचे थालीपीठ आहे. तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची थालीपीठ पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. सकाळच्या नाश्त्याला करू शकता ही थालीपीठ. तव्यात टाकल्यानंतर वरून पाणी टाकायचं, कपड्यावर होल पाडायचे आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. झाकण काढून छान उलटवून घ्यायचे. दोन्ही बाजून खरपूस होईपर्यंत भाजायचे. कशी वाटली थालीपीठ मला कमेंट करून सांगा. मला फॉलो करा आणि अजून कुठली रेसिपी पाहिजे असेल माझ्याकडून तर कमेंटमध्ये सांगा. ही थालीपीठं तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, मिरचीच्या ठेच्याबरोबर खाऊ शकता किंवा लोण्याबरोबर बी छान लागतात. धन्यवाद.